हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज शनिवार, विरूला सुट्टी असल्यामुळे सकाळपासून एकदम निवांत आहे. शनिवार असल्यामुळे केससुद्धा धुवून घेतलेत, अजून सुकायचे. आणि या पावसाचं इतकी मजा चालू आहे ना, म्हणजे रात्रभर इतका मुसळधार पाऊस होता ना, जरासुद्धा झोप नाही लागली. सकाळी उठून बघते तर एकदम अशी कोवळी किरणं पडली होती. आणि आता 11च्या दरम्यान पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सगळं असं मिक्स वातावरण आहे आणि त्यामुळं थोडंसं आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे मुंबईमध्ये. आणि माझं जे काही पित्ताचा त्रास चालू झाला होता तो आता कम्प्लीट बंद झाला. त्याच्यामुळं आता एकदम फ्रेश वाटते. आणि गेले 3 दिवस ते नाशिकला MP येथे एक महत्त्वाच्या सायबर लेक्चरला गेले होते. तर ते 3 दिवसाचं लेक्चर कंप्लीट करून आज येत आहे. तिथं त्यांना जेवणासाठी किंवा ब्रेकफास्टला इतके मेन्यू व्हरायटी होती, परंतु घरी आल्यानंतर आपल्या हातचं खाणं म्हणजे एक वेगळंच सुख असतं. त्याच्यामुळं आज येत आहे तर त्यांच्यासाठी वेगवेगळे त्यांच्या आवडीचे डिश करण्याचा प्लॅन केला आहे. आता 11:15 वाजलेत, 11पर्यंत येत आहेत ते. वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू. आता जरा बरं वाटलं. कुछ तो मिला है. MP नाशिक. कुठे होतास तू? चांदी की डाल पर सोने का मोर. एवढं मिस केलं तुम्हाला. कंटिन्युअस बाबा बाबा. काही नाही. आणि असं बोलायचं की बाबा कुठे आहेत माझे, कुठे आहेत, लय जीव लावतात माझ्यावरती. का रुसला होतोस तू माझ्यावर? तुला खावडलाय मी. बघा की एवढी मोठी स्कूल लावे म्हणा बाबांना. चालतंय काय? येत नाही. काय ओपन कर. सगळ्यांना दिले ट्रेनिंग मध्ये. होय सगळ्यांना. इकडून नाही पाहिजे. PSI आहे लोगो. कसा होता अनुभव ट्रेनिंगचा? जबरदस्त, खूपच छान ऍक्च्युली. अमेझिंग मेमरीज होत्या. हा ती बाटल्या बा तुला बाटल्या आहे होती. सरकारने दिले. ठीक आहे. खायला लागतो व्यवस्थित पकडा. काचेची आहे ना? होय. विरू जपून. अच्छा का? हे काय मस्त सोनं. बॅग उघडण्यात एक्सपर्ट. काय तू सांगायचं? सांगायचं इकडे बघ. काय दाखव. दाखव ना रे. तिखट शेंगदाणे. काय? अंजीर. तू सांग ना. फिक्स. नाही तोच नव्हतो आहे. काय? काजू. कॅशूज. सांग ना. इतर वेळी सगळं सांगतो खाताना. आज बाबांनी सगळं आवडीचं आणलंय. हे तुला टिफिन साठी आणलंय बा. वडी. विरूचे आवडते बिस्किट. शेव. नाशिक फेमस. शूज आहे बाबांचा. एवढा खाऊ आणलाय बघ तुला. आणि पाहिजे. हा खरंच विरूला. उघड ना. ट्रॅकसूट सगळ्यांना कंपल्सरी दिले. घाल बघ ट्रॅकसूट. बाबा बोलतात तुला दिलाय. नाही ना बा. कसं वाटते अधिकारी? लगेच घालून पण बघितलं. प्राऊड फील. हाय. आजच्या स्पेशल जेवणात बाबांच्या आवडीची शेवयाची खीर, त्यासोबत कटाची आमटी, जिरा राईस भात. आणि आता विरू जेवणार ना बटाट्याची भाजी. परफेक्ट शॉट. आणि विरूचं सगळ्यात आवडीचं
आंबा आणि चपाती. आणि ही छोटी चपाती कुणासाठी? हा, या लवकर जेवायचं. अभी ये नया पैटर्न है क्या? ही सुद्धा. आणि भरपूर चॉईस नंतर आईनं एक साडी फायनल केली. बघूया आता त्यांना घरी गेल्यानंतर सरप्राईज द्यायचंय. काय रिॲक्शन असेल त्यांची. पोरग्याच्या इच्छे खातर. जे तुम्ही सांगितलेलं आणि थोडं आमच्या इच्छे. लय काय बोलणार होते पण आता तटले. वापराय साडी बिडी आणू असं म्हणलं तुला. आम्हाला का साडी नको आहे का घरात साड्या नाही ते. अरे मग तुला माहिती ना साऊ मावशी दिलेली असली आहे नाही ते तुला काय दाखवी तसं आहे का नवीन साड्या हे तर काय बरोबर आहे त्यांना ते फोटो दाखवून आणला. ना. 100 झालं बिल झालं. हा बरोबर मॅचिंग. नवीन साडीचं ओपनिंग करताना आज पहिल्यांदाच आईंची रिॲक्शन एकदम वेगळी होती. म्हणजे दरवेळी कसं व्हायचं, मी किंवा त्यांनी आईनं नवीन साडी आणली तर त्यांची काही ठरलेली वाक्य असतात. म्हणजे कशाला नवीन साडी आणली, माझ्याकडे भरपूर आहेत, विनाकारण खर्च करताय, आत्ताच कशाला, असं तसं. परंतु आज सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं की एकही शब्द बोलायचा नाही, तुझ्या लेकाने तुला हक्काने साड्या आणल्या. तर आई एकदम शांत होत्या, काहीच नाही बोलल्या. आणि मेन म्हणजे त्यांची जी चॉईस होती ती सगळ्यांनाच आवडली, खूप छान आहे. आणि त्यासोबतच इतर जे काही साहित्य त्यांना हवं होतं ते सुद्धा घेऊन आले. आणि त्यानिमित्तानं मी बाहेर गेल्यामुळे थोडंसं इतकं फ्रेश वाटते ना. कारण मागच्या आठवड्यामध्ये असं झालं होतं की ॲसिडिटीचा इतका त्रास झाला, मला काहीच करायची इच्छा नव्हती किंवा मी बाहेरसुद्धा नव्हतं जात. आता फ्रेश झाले आणि जे काही व्हिडिओ फक्त शूट करून ठेवलेत ते आता थोडंसं एडिट करून घेते. आणि ते 4 जण कोस्टल रोड फिरण्यासाठी गेले, तर मला आता थोडासा निवांत टाईम आहे, ते रिटर्न यायचे आहेत, पटकन एडिट करून घेते. आज संडे संकष्टी चतुर्थी असल्यामुळे सकाळीच गणपती बाप्पाची गाणी लावलेत. त्यासोबतच आज फ्रेंडशिप डे आहे. तर विरूची सकाळपासून एवढी धावपळ चालू आहे. कुणी कुणी तुला बांधला आधी मला सांग. आणि तुझा बेस्ट फ्रेंड सातूने नाही बांधलं. आता मी हे तुला व्यवस्थित छोटं छोटं कटिंग करून देतो. तू तुझ्या सगळ्या फ्रेंडला बांधून यायचं आणि काय बोलायचं, हॅपी बर्थडे डे. करेक्ट. सातू कुठपर्यंत जाणार माग? विरूचा पण भरत आला आता हात. खुश. काउंट करा किती आहेत आपापले. 1 2 3 4 5 6 7 8 प्रणिधी होतं का आज? 4 5 6 7 8 9 10 9 10 वाले जिंकले सगळे. तुम्ही मला सगळ्यांनी फ्रेंडशिप बँड बांधलं ना, तर मी आता तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे म्हणून खाऊ देते. हा, हॅपी फ्रेंडशिप डे सातू. हॅपी फ्रेंडशिप डे ओम. हॅपी फ्रेंडशिप डे विरू. हॅपी फ्रेंडशिप डे प्राची. हॅपी फ्रेंडशिप डे सावी. आणि देऊ नाही आली, मिस केलं. आणि हॅपी फ्रेंडशिप डे प्रणिती. थँक्यू सो मच. थँक्यू. भारी वाटलं. खाऊ कसं आहे? मस्त. चला एन्जॉय करा. आई वडिलांसाठी छोटंसं गिफ्ट. न्यू शॉपिंग. शॉपिंग अँड फ्रेंडशिप डेचं गिफ्ट. गिफ्ट. हा, कोणता ब्रँड? नोकिया. ओल्ड इज गोल्ड. ओपनिंग. आज संकष्टी चतुर्थी निमित्त आईने मस्तपैकी नवीन अशी सांजोऱ्याची पोळी बनवल्या. आधी सुका एकदम असा शिरा बनवून घेतलाय आणि
पिठावर बनवत आहे त्याच्यामुळे एकदम हेल्दी असणार आहे. वा एकदम टूम. आणि ऑलरेडी करून घेतले तर आमची टेस्ट करणं सुद्धा चालू आहे. खरंच एकदम गोडीला व्यवस्थित झाले. टूम फुगले. हा फुलात नाही हे शंभोकर आई बापूंना चालले ना. आशीर्वाद आहे. अगं बाई, मोठा आशीर्वाद आहे. आशीर्वाद. आई बापूंना गमणार का आता विरू शिवाय. खरंच भारी होते दिवस. आणि आता सगळी तयारी सुद्धा करून घेतली. बॅगा भरलेत. आई चालली की बाज. म्हणजे गेले 4 दिवस आई बाबा फक्त विषय काढतायत की जायचंय, तरी इतकं वाईट वाटतंय ना. आणि आता सकाळपासून पण तयारी करत असताना म्हणजे एकदम असं इमोशनल वाटते. म्हणजे घरामध्ये जितके लोक आली तर काहीच नाही वाटत, परंतु जाताना ते एक वेगळंच असतं. आणि आता सगळी तयारी करून घेतले तर आता आई बाबा सुद्धा तयार आहेत. आई कसं आहे, कसं वाटलं. मस्त वाटलं पण तुम्ही आल्यावर. जायचं आहे ते तर आहे. म्हणजे पुढे गेलं तरी मागं काहीतरी आहे. बाबा तर एवढे रमले होते विरू सोबत. सगळा वेळ विरू सोबतच होता. खरं नाही ईशा अंबानीचं सासरचं घर हे. आणि नीता अंबानी त्यांचं पुढे दाखवते. आई हे बघा नीता अंबानीचं घर. हा अँटेनियावर दिसत ते. झालं स्वप्न पूर्ण. हा बाबा येत आहेत आता. पोचलो आपण आता. इथून एंट्री आहे. पोलीस आहेत तिथं. पोलीस आले, पोलीस आले. कोण आले? विरूला पकडाय पोलीस आले. कधी आलाय? पोलीस आलेत पकडाय. CST रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचलो आणि एवढी गर्दी आहे ना. आणि ही आहे असली मुंबई. चांगले आहे सीट, स्वच्छता आहे. आमची महालक्ष्मी. आईला बाय कर. काय झालं रुसला? नाही कशाला नुसते. अगं बाई जायचं उद्या आपण जायचं. बाय बाय. व्यवस्थित जावा. फोन करतो सकाळी. विरू तू जाणार? जाणार बाबा व्यवस्थित जेवण वगैरे. आई बाबांना घालून आल्यानंतर घरात यायची सुद्धा इच्छा होत नव्हती. घर एकदम असं खाली वाटायचं किंवा घरात कोणतरी मिसिंग असल्यासारखं वाटायचं. यावेळी ते 15 दिवस राहिल्यामुळे इतकी अशी अटॅचमेंट झाली होती किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वेळी त्यांची अशी सवय झालेली. तर यावेळी त्यांची सगळ्यात मोठी सुट्टी असेल. इतर वेळी कसं व्हायचं, कमीत कमी 8-10 दिवस राहिले तरी ते आमच्या मागं लागायची की आम्हाला गावी जायचं आहे, इथं गमत नाही. परंतु यावेळी भरपूर राहिले, त्याच्यामुळं एकत्र टाईम स्पेंड केला आणि मस्त वाटलं. तर सोडून येताना आम्ही तिघेही इमोशनल झालो होतो आणि रेल्वे स्टेशनवर सगळेजण आमच्याकडे बघत होते. तो एक वेगळा सीन होता. आणि म्हणजे आपल्या घरामध्ये कितीही लोक आली तर आपल्याला काहीच वाटत नाही, आपण जास्त खुश असतो. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा ती जातात तेव्हा ते खूप वाईट मुवमेंट असते. आता तर इतकं वाईट वाटते ना, म्हणजे काहीच करायची इच्छा नाही. तर आईबाबांना मगाशी टिफिन देण्यासाठी सगळं जेवण बनवून घेतले. आता जेवायची तर काही इच्छा नाही, परंतु तिघेजण थोडंसं खाऊन घेतो. आणि मेन म्हणजे जाताना काहीच पाऊस नाही, त्याच्यामुळे असं छत्री किंवा रेनकोट घ्यायचं काहीच लक्षात नव्हतं. आणि आज येताना इतका पाऊस झाला आणि विरू तर इतका एन्जॉय करत होता ना, ते पावसात भिजायला त्याला मस्त वाटत होतं. त्यामुळे मी पण जरा भिजले. तर आता पटकन पुसून घेते आणि
इतकं मन शांत आहे ना, म्हणजे असं परत नको वाटते हे क्षण. परंतु ते पण आता व्यवस्थित ट्रेननं गावी पोहोचत आहेत आणि ते जिथे आनंदी आहेत तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण इतक्या वर्षी गावी राहिलं आणि थोड्या दिवसासाठी इथं राहणं म्हणजे त्यांच्यातसुद्धा ते खूप चेंजेस होतात किंवा त्या कल्चरची त्यांना सवय असते. तर भरपूर दिवस राहिले, खरंच मस्त होते ते दिवस, खूप एन्जॉय केला, चांगला टाईम स्पेंड केला. तर आता भरपूर वेळ झाला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.